Welcome all of you. In this video, we will see two topics: communication practices and principles, and planning practices and principles from chapter number 2, software requirement engineering. So first one, communication practices and principles. Software requirement always begins with communication between two or more parties. In communication principles, the initial stage is to collect or gather requirement from customer. कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस आणि प्रिन्सिपल्समध्ये आपण काय पाहायचं आहे की ज्या कम्युनिकेशन आपली जी फ्रेमवर्क ॲक्टिव्हिटी आहे सगळ्यात पहिली कम्युनिकेशन, त्या कम्युनिकेशन ही ॲक्टिव्हिटी हे करत असताना परफॉर्म करत असताना टीम मेंबर्सने किंवा त्या दोन्ही पार्टीजने कोणते रूल्स फॉलो केले पाहिजे, ओके, कोणते प्रोटोकॉल्स फॉलो केले पाहिजे. ओके, सो कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटीचं मेन पर्पज काय असतं? टू कलेक्ट और गॅदर रिक्वायरमेंट फ्रॉम कस्टमरकडून तुम्हाला काय करायचे असतात? रिक्वायरमेंट्स गॅदर करायचे असतात. जे काय सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे त्याला कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट्स हव्या आहेत कस्टमरला, ओके, ते मेन पर्पज असतो. सो फर्स्ट प्रिन्सिपल काय बघा, लिसन. Try to focus on speaker's words rather than formulating your response to those words. Ask for clarification if something is unclear, but avoid constant interruptions. Never become contentious in your words or actions. For example, rolling your eyes or shaking your head as a person is talking. आता इथे लिसन प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं की जो कस्टमर जो सांगतोय, ज्या रिक्वायरमेंट सांगतोय त्याला मध्ये मध्ये डिस्टर्ब करायचं नाही आहे तुम्हाला, त्याला क्लिअरली रिक्वायरमेंट स्पेसिफाय करायला अलाउ करायचं आहे. ओके, नंतर दुसरा पॉईंट काय सांगितलं आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट अनक्लिअर असेल, काही कळला नसेल त्याचा पॉईंट, तर तुम्ही क्लॅरिफिकेशनसाठी त्याला विचारू शकता. ओके, देन विचारू शकता, पण सारखं सारखंही त्याला डिस्टर्ब करणं ही चुकीची गोष्ट आहे. ओके, म्हणजे कम्युनिकेशन इनइफेक्टिव्ह होऊ शकतं. ओके, नेवर बिकम कंटेंटियस इन युअर वर्ड्स ऑर ॲक्शन्स. आणि जेव्हा तुम्ही बोलता, तो कस्टमर बोलत असेल तेव्हा त्याच्या शब्दांकडे लक्ष द्या, त्याचा त्याचा पर्पज लक्षात घ्या. ओके, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट्स काय होतील तुम्हाला इफेक्टिव्हली गॅदर करू शकता तुम्ही. ओके, आणि त्याला निगेटिव्ह काही ॲक्शन्स द्यायचे नाही असं या थर्ड पॉईंटमध्ये सांगितलेले. ओके, देन सेकंड प्रिन्सिपल, प्रिपेअर बिफोर यू कम्युनिकेट. जेव्हा तुम्हाला कम्युनिकेट करायचे त्याच्या आधी तुम्ही प्लॅन बनवा की काय काय कम्युनिकेशन करायचं आहे, तुम्हाला कस्टमरसोबत काय कम्युनिकेशन करायचं आहे ते तुम्ही आधी डिसाईड केला पाहिजे. ओके, स्पेंड द टाईम टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम बिफोर यू मीट विथ अदर्स. If necessary, perform some research to understand business domain. If you have responsibility for conducting a meeting, prepare an agenda in advance of the meeting. आता सपोज तुम्हाला जर एखादी गोष्ट तुम्हाला हे करायची, कम्युनिकेशन परफॉर्म करायचे, ओके, तर त्याच्या आधी तुमच्याकडे काय पाहिजे? प्लॅन रेडी पाहिजे की कोणाकोणाला कम्युनिकेट करायचं आहे, किंवा तुम्हाला जर मीटिंगचा मेन रोल तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे अजेंडा रेडी पाहिजे. अजेंडा रेडी म्हणजे काय की इंडेक्स तुमच्याकडे पाहिजे की कोणत्या कोणत्या पॉईंट नंतर कोणता पॉईंट तुम्हाला डिस्कस करायचा आहे. ओके, सो तुम्हाला जेव्हा कम्युनिकेट करायचे त्याच्या आधी तुमच्याकडे तुम्ही त्याच्यावर रिसर्च केला पाहिजे. बिझनेस डोमेन जर असेल तर त्याच्यावर रिसर्च केला पाहिजे की काय गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, कम्युनिकेट करायच्या आहेत. नेक्स्ट प्रिन्सिपल 3, someone should facilitate the activity. Every communication meeting should have a leader. Or facilitator. प्रत्येक मीटिंगला तुमच्या काय पाहिजे? लीडर पाहिजे. कोणीतरी लीडर ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायला कोणीतरी एक टीम मेंबरने लीडरशिप घेतली पाहिजे. टू कीप द कॉन्व्हर्सेशन मुव्हिंग इन अ प्रोडक्टिव्ह डायरेक्शन, टू मेडिएट एनी कॉन्फ्लिक्ट दॅट डज अकर, टू एन्श्युअर द अदर प्रिन्सिपल्स आर फॉलोड. कशासाठी तुम्हाला लीडर हवा आहे? तर तुम्हाला तुमचं जे कॉन्व्हर्सेशन आहे, तुमचं जे कम्युनिकेशन ते राईट वेने चाललेलं आहे की नाही. सपोज काही कॉन्फ्लिक्ट्स झाले, कोणाकोणाचे जर काही वादविवाद व्हायला लागले, तर त्याच्यात मेडिएटर म्हणून तुमच्या लीडरने पार्टिसिपेट केलं पाहिजे. नंतर टू एन्श्युअर दॅट अदर प्रिन्सिपल्स आर फॉलोड. तुमच्या कम्युनिकेशनमध्ये तुम्ही प्रिन्सिपल्स फॉलो करत आहात की नाही बाकीचे, ते त्याचा ट्रॅक ठेवायला तुम्हाला काय पाहिजे? समवन शुड फॅसिलिटेट द ॲक्टिव्हिटी, दॅट इज लीडरशिप शुड बी फॅसिलिटेटेड बाय वन team member. Then principle 4, face to face communication is best.
It usually works better when some other representation of the relevant information is present. For example, a participant may create a drawing or document that serve as a focus for discussion. तुमचं जेव्हा कम्युनिकेशन करायचं आहे तेव्हा काय असलं पाहिजे, फेस टू फेस सगळे जे टीम मेंबर्स किंवा जे तुमचे कस्टमर वगैरे आहेत ते प्रेझेंट असले पाहिजे. ओके, कारण की तुमचं फेस टू फेस कम्युनिकेशन काय असतं, इफेक्टिव्ह असतं कधी पण. सपोज एखादी गोष्ट जर अनक्लिअर असेल तर तुम्ही एखादं हे ड्रॉइंगने ते त्या यांना समजून सांगू शकतात. ओके, तुम्हाला जर एखादी गोष्ट तुमच्या कस्टमरला समजत नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी ड्रॉइंग वगैरे ड्रॉ करून त्याला डॉक्युमेंट दाखवून तुम्ही त्याला क्लिअर करू शकता. देन प्रिन्सिपल 5 इज टेक नोट्स अँड डॉक्युमेंट डिसिजन्स. Someone participating in the communication should serve as a recorder and write down all the points and decisions. तुमच्या मीटिंगमध्ये एक टीम मेंबर असा पाहिजे की ज्याने पूर्ण तुमची मीटिंग रेकॉर्ड केली पाहिजे, जेणेकरून तुमच्या मीटिंगमध्ये कोणते कोणते पॉईंट्स किंवा तुमच्या कम्युनिकेशनमध्ये कोणते कोणते पॉईंट्स डिस्कस झाले, ओके, त्याचे काही डिसिजन्स झाले, ओके, तर ते त्याने नोट डाऊन केले पाहिजे. त्या माणसाची ती रिस्पॉन्सिबिलिटी असेल त्या मेंबरची. Then principle 6, strive for collaboration. Collaboration occurs when the collectively knowledge of members of the team is used to describe product or system functions or features. Each small collaboration builds trust among team members and creates a common goal for the team. तुम्ही जेव्हा टीममध्ये काम करता तेव्हा कोलॅबोरेशनने काम केलं पाहिजे, म्हणजे सहयोगाने काम केलं पाहिजे, एकमेकांचं नॉलेज शेअर करून काम केलं पाहिजे. तरच तुम्ही काय करू शकता, एका कॉमन गोलवर फोकस करून पुढे चांगलं किंवा पुढे तुम्ही राईट गोलकडे जाऊ शकता. ओके, देन स्टे फोकस्ड, मॉड्युलराइज युअर डिस्कशन. The more people involved in any communication, the more likely that discussion will bounce from one topic to the next. The facilitator should keep the conversation modular, leaving one topic only after it has been resolved. आता जेवढे तुमच्या कम्युनिकेशनमध्ये मेंबर्स जास्त असतील तेवढं काय होतं की एका टॉपिककडून दुसऱ्या टॉपिककडे भरकटत जातात. ओके, सो तुमचा जो फॅसिलिटेटर आहे त्याने काय केलं पाहिजे की तुमचं जे ओव्हरऑल कम्युनिकेशनचे जे पॉईंट्स आहेत ते टॉपिकमध्ये काय मॉड्युलर केले पाहिजे. मॉड्युलर म्हणजे काय, मॉड्युलराइज करणे म्हणजे काय, तुमचं जे डिस्कशन आहे ओव्हरऑल कम्युनिकेशनमध्ये, कम्युनिकेशनच्या मीटिंगमध्ये ठरणारं, त्याला काय केलं पाहिजे, पार्ट्स पाडले पाहिजे त्याचे. ओके, हा पॉईंट झाल्यावर दुसरा पॉईंट, हा पॉईंट झाल्यावर दुसरा पॉईंट, आणि तुमचा एक पॉईंट क्लिअर झाल्याशिवाय, एका पॉईंटचा काहीतरी डिसिजन झाल्याशिवाय दुसऱ्या पॉईंटला जायचं नाही. ओके, ही तुमच्या लीडरची काय झाली, रिस्पॉन्सिबिलिटी झाली. ओके, सो प्रिन्सिपल 7 इज स्टे फोकस्ड आणि मॉड्युलराइज युअर डिस्कशन. म्हणजे एका पॉईंटवर फोकस्ड राहिलं पाहिजे जेव्हा तुमचा एक टॉपिक सुरू आहे तेवढा. प्रिन्सिपल 8, इफ समथिंग इज अनक्लिअर ड्रॉ अ पिक्चर. व्हर्बल कम्युनिकेशन गोज ओनली सो फॉर. अ स्केच ऑर ड्रॉइंग कॅन ऑफन प्रोव्हाइड क्लॅरिटी व्हेन वर्ड्स फेल टू डू द जॉब. इफ समवन इज अनक्लिअर म्हणजे सपोज जर एखाद्याला एखादं कम्युनिकेट करायचं किंवा एखादी गोष्ट तुम्हाला कम्युनिकेशनने सांगायची पण ते त्याला जमत नाही आहे वर्ड्समध्ये सांगायला, तो एखादं पिक्चर ड्रॉ करू शकतो, एखादं स्केच ड्रॉ करू शकतो, एखादं ड्रॉइंग ड्रॉ करू शकतो फॉर क्लिअरिंग द कन्सेप्ट. ओके, दिस इज अलाउड. ओके, और दिस इज बेटर इन कम्युनिकेशन. सो दिस इज प्रिन्सिपल 8. देन प्रिन्सिपल 9, वन्स यू ॲग्री टू समथिंग मूव ऑन. If you can't agree to something, move on. If a feature or a function is unclear and cannot be clarified at the moment, move on. The people who participate in communication should recognize that many topics require discussion and that moving on is sometimes the best way to achieve communication agility. तुम्हाला जर कम्युनिकेशन करायचं तुमच्या टीमसोबत, ओके, तर काही गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं असतं. ओके, नंतर ना काय दिले, द पीपल हू पार्टिसिपेट इन कम्युनिकेशन शुड रेकग्नाइज दॅट मेनी टॉपिक्स रिक्वायर डिस्कशन. तुमचं कम्युनिकेशन कुठे मध्येच जास्त वेळ भरकटता कामा नये. तुमचं जे कम्युनिकेशन ॲक्टिव्हिटी त्याने स्पीड घेतलं पाहिजे. सो तुम्ही काय करायचं की काही गोष्टी पटापट, त्यांनी काय सांगितलं की वन्स यू ॲग्री टू समथिंग, एक पॉईंट क्लिअर झाला की लगेच दुसऱ्या पॉईंटला मूव्ह व्हायचं. ओके,
एखाद्या गोष्टीला ॲग्री नसाल, डिसॲग्री, तरी पुढे जा. जर इफ फीचर ऑर अ फंक्शन इज अनक्लिअर, एखादं फंक्शन जर अनक्लिअर असेल, जर क्लिअर होत नसेल तरी पण पटपट तुम्ही त्याच्यावर डिसिजन्स घ्यायचेत. ओके, फॉर काय म्हटलं, टू अचीव कम्युनिकेशन ॲजिलिटी, म्हणजे कम्युनिकेशनची प्रोसेस स्पीडअप करण्यासाठी. देन प्रिन्सिपल 10 इज लास्ट वन. दिस प्रिन्सिपल इज लास्ट वन प्रिन्सिपल फ्रॉम कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस. Negotiation is not a contest or a game. It works best when both parties win. आता निगोसिएशन म्हणजे काय असतं की तुम्ही बार्गेनिंग म्हणू शकता त्याला, बार्गेनिंग, किंवा मग तुम्ही जेव्हा कम्युनिकेशनच्या ह्याच्यामध्ये फंक्शन्स आणि फीचर्स ठरवत असता की बाबा कोण कोणत्या पार्टवर वर्क करणार, कोण कोणत्या किती फीचर्स कोणी हे करणार आहे. ओके, तर ते हे करत असताना, डिस्कस करत असताना तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे की हे गेम नाही आहे, किंवा ओके तुम्हाला जिंकायचं आहे, किंवा ह्या गोष्टी बाजूला ठेवायला पाहिजे. तर जेव्हा म्हणजे वर्क विथ कोलॅबोरेशन, ओके, इट वर्क्स बेस्ट व्हेन बोथ पार्टीज विन. जेव्हा दोन्ही पार्टीजला बोलायला चान्स भेटेल तेव्हा ते बेस्ट इफेक्टिव्ह निगोसिएशन तुमचं हे होणार आहे, किंवा कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होणार आहे. सो देर आर मेनी इन्स्टन्सेस इन विच यू अँड अदर स्टेक होल्डर्स मस्ट नेगोशिएट फंक्शन्स अँड फीचर्स, प्रायोरिटीज अँड डिलिव्हरी डेट्स. तुमच्या मीटिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये एक पार्ट असा असतो की बाबा तुमचे जे फीचर्स, फंक्शन्स, काय डिलिव्हरी डेट्स वगैरे असतात ते ठरत असतात. ओके, इफ द टीम हॅज कोलॅबरेटेड वेल, ऑल पार्टीज हॅव अ कॉमन गोल, स्टील निगोसिएशन विल डिमांड कॉम्प्रोमाइज फ्रॉम ऑल द पार्टीज. जेव्हा तुम्ही हे डिस्कस करत असता तेव्हा कोलॅबरेशननी वर्क केलं पाहिजे, त्याच्यात गेमिंग करायचं नाही आहे. ओके, तेव्हा तुमचं गोल अचीव होणार आहे. ओके, आता प्लॅनिंग प्रॅक्टिसेस. तुम्ही जेव्हा प्लॅनिंगची ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असता तेव्हा कोणते प्रिन्सिपल्स फॉलो करायला हवेत टीम मेंबर्सने. प्लॅनिंग प्रॅक्टिसेस, प्लॅनिंग ॲक्टिव्हिटी एस्टॅब्लिशेस अ प्लॅन फॉर software engineering work that follows. Planning describes the technical task to be conducted, the resources that will be required, and the risk that are likely the work product to be produced. प्लॅनिंगमध्ये काय काय येतं तुमच्या की कोणते कोणते टेक्निकल टास्क तुम्हाला ओव्हरऑल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये परफॉर्म करायचे, नंतर कोणत्या कोणत्या रिस्क येऊ शकतात. ओके, त्याला म्हणायचं रिस्क असेसमेंट अँड मॅनेजमेंट. नंतर कोणते कोणते रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत, मग तुमची मॅनपॉवर असेल, नंतर सपोज कॉस्ट एस्टिमेशन असेल, तुमचं पीपल एस्टिमेशन असेल, ओके, शेड्यूल असेल, शेड्यूल एस्टिमेशन, हे सगळं या गोष्टीमध्ये येतं प्लॅनिंगमध्ये. तर त्याच्यासाठीचं पहिलं प्रिन्सिपल काय बघा, अंडरस्टँड द स्कोप ऑफ द प्रोजेक्ट. ओके, स्कोप ऑफ द प्रोजेक्ट म्हणजे काय, तुम्हाला कोणतं टार्गेट अचीव करायचं आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्ही मेन ते टार्गेट लक्षात ठेवायला पाहिजे किंवा समजून घ्यायला पाहिजे, तर तुम्ही बेस्ट प्लॅनिंग करू शकता. इट्स इम्पॉसिबल टू यूज अ रोड मॅप इफ यू डोंट नो वेअर यू आर गोईंग. आता त्यांनी इथे एक्झाम्पल दिले बघा, जर तुम्हाला रोड मॅप यूज करायचे, जर तुम्हाला माहीतच नाही मला कुठे जायचं आहे, तर तुम्हाला रोड मॅप यूज करता येईल का. ओके, तुम्ही जो गुगल मॅप यूज करता, माझं समजा डेस्टिनेशन हे आहे, मला हे रोड मॅपवर शोधायचं आहे किंवा गुगल मॅपवर शोधायचं आहे, जर मला माहीतच नाही आहे तर मला ते रोड मॅप यूज करता येईल का मी. तसंच सेम, जर मला प्रोजेक्टचं गोल काय आहे, एम काय आहे, ते जर मला माहीत नाही तर मी त्याच्यासाठी प्लॅनिंग करू शकते का, ऑब्व्हियसली नाही. सो फर्स्ट प्रिन्सिपल इज अंडरस्टँड द स्कोप ऑफ द प्रोजेक्ट. स्कोप प्रोव्हाइड्स द सॉफ्टवेअर टीम विथ द डेस्टिनेशन. स्कोप म्हणजे काय, तुमचा स्कोप काय प्रोव्हाइड करतो सॉफ्टवेअर टीमला, डेस्टिनेशन काय आहे. ओके, म्हणजे तुमचं फायनल टार्गेट काय आहे. ओके, then principle 2, involve stakeholders in the planning activity. Stakeholders define priorities and establish project constraints. स्टेकहोल्डर्सला तुमच्या प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे. ओके, स्टेकहोल्डर्स डिफाईन प्रायोरिटीज अँड एस्टॅब्लिश प्रोजेक्ट कन्स्ट्रेंट्स. तुमच्या स्टेकहोल्डरचं काम काय असतं की तो प्रायोरिटीज ठरवत असतो कामांची, की बाबा हे 2 गोष्टी आहेत, ह्या पहिल्यांदा अचीव झाल्या पाहिजे, दुसऱ्या 2 गोष्टी आहेत त्या दुसऱ्या 2 रिक्वायरमेंट्स आहेत त्या दुसऱ्यांदा अचीव झाल्या पाहिजे सेकंड फेजला. ओके, तर आणि जे काय प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करताना जे रूल्स आहेत तुमचे म्हणजे कन्स्ट्रेंट्स, ओके, ते पण कोण एस्टॅब्लिश करत असतं, स्टेक होल्डर्स. टू अकॉमोडेट दीज रियालिटीज सॉफ्टवेअर इंजिनियर्स मस्ट ऑफन नेगोशिएट ऑर्डर ऑफ डिलिव्हरी, टाईम लाईन्स अँड अदर प्रोजेक्ट रिलेटेड इश्यूज. तर हे सगळं प्लॅनिंग करताना किंवा हे सगळं ह्या गोष्टी ठरवताना की प्रायोरिटीज ठरवायच्यात कामांच्या, आणि
तुमचे रूल्स डिफाईन करायचे. ओके, तर त्याच्यासाठी तुमच्या स्टेक होल्डर्सनी काय केलं पाहिजे, प्लॅनिंग या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, किंवा प्लॅनरने त्यांना ह्या प्लॅनिंगच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करून घ्यायला हवं, कारण की त्याच्यावर ॲक्च्युली काम कोण करणार आहे, स्टेक होल्डर्स करणार आहे. ओके, त्याचे प्रायोरिटीज वगैरे डिसाईड करायला त्याला स्टेक होल्डर्सला इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये, प्लॅनिंग ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये. Then principle 3, recognize that planning is iterative. As work begins, it is very likely that things will change. As a consequence, the plan must be adjusted to accommodate these changes. In addition, iterative incremental process models dictate replanning after the delivery of each software increment based on feedback received from users. आता रेकग्नाइज दॅट प्लॅनिंग इज इटरेटिव्ह म्हणजे काय, की हे प्लॅनिंग करताना तुम्ही हे लक्षात ठेवायचं की काही ह्याच्यामध्ये प्लॅनिंग हे इटरेटिव्ह असणार आहे. इन्क्रिमेंटलचे मॉडेल आपण पाहिलं होतं, त्याच्यात काय होतं की तुम्ही प्लॅनिंग करता फर्स्ट फेजसाठी, नंतर फर्स्ट इन्क्रिमेंट तुम्ही कस्टमरला डिलिव्हर करता, नंतर परत जे काही चेंजेस आहेत ते तुमच्या प्लॅनिंगमध्ये परत ॲड होतात, म्हणजे काय रिप्लॅनिंग होतं बाय ॲडिंग दीज चेंजेस इन टू युअर प्लॅनिंग. ओके, तर हे लक्षात ठेवून तुम्ही प्लॅनिंग करायचे. काही गोष्टी रेकग्नाइज दॅट प्लॅनिंग इज इटरेटिव्ह, की प्लॅनिंग हे इटरेटिव्ह असायला हवं. तुमचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये चेंजेस कुठे ॲकोमोडेट करायचेत ते पण प्लॅनरने लक्षात ठेवायला हवं. Principle 4 is estimate based on what you know. The intent of estimation is to provide an indication of efforts, cost and task duration based on team's current understanding of the work to be done. If information is unreliable, estimates will be equally unreliable. आता एस्टिमेट बेस्ड ऑन व्हॉट यू नो म्हणजे काय, की जे काय प्लॅनर एस्टिमेशन काढणार आहे, कॉस्टचे एस्टिमेशन असेल किंवा शेड्यूलचं एस्टिमेशन असेल, ते कशाच्या बेसिसवर असणार आहे, की त्याला काय माहिती आहे बाबा. ओके, द इंटेंट ऑफ एस्टिमेशन इज टू प्रोव्हाइड अन इंडिकेशन ऑफ, तुम्हाला जे एस्टिमेशन तयार करायचं आहे त्याचा पर्पज काय असतो, की एफर्ट्स किती लागणार आहे, कॉस्ट किती लागणार आहे, टास्कचं ड्युरेशन किती असायला हवं, बेस्ड ऑन टीम्स करंट अंडरस्टँडिंग ऑफ द वर्क. हे कशावर बेस्ड असतं, की तुमच्या टीमला आत्ता प्रोजेक्ट किती माहिती आहे किंवा किती समजलं आहे त्यांना ह्याचं टार्गेट. ओके, इफ इन्फॉर्मेशन, जर त्यांना रॉंग इन्फॉर्मेशन भेटली तर काय होणार आहे, जर त्यांचं अंडरस्टँडिंग जर स्कोप ऑफ द प्रोजेक्टबद्दलचं रॉंग असेल तर तुमचे एस्टिमेशन्स पण काय होणार आहेत, एस्टिमेट्स पण रॉंग होणार आहेत. ओके, एस्टिमेट बेस्ड ऑन व्हॉट यू नो. Principle 5, consider risk as you define the plan. रिस्क, तुम्ही जेव्हा प्लॅन डिफाईन करताय तेव्हा तुम्ही रिस्क ज्या आहेत त्या लक्षात घेऊन प्लॅनिंग केलं पाहिजे. ओके, त्याच्यानुसार शेड्यूल तुम्हाला हे करता यायला पाहिजे. इफ यू हॅव आयडेंटिफाईड रिस्क दॅट हॅव हाय इम्पॅक्ट अँड हाय प्रोबॅबिलिटी, कंटिजन्सी प्लॅनिंग इज नेसेसरी. जर तुम्ही प्लॅनिंग करताना तुम्हाला जर अशा टाईपच्या रिस्क असेच होत आहेत की बाबा त्याचा इम्पॅक्ट हाय असू शकतो प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटवर, किंवा हाय प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, त्या वारंवार येत आहेत समजा रिस्क, तर ह्या अशा रिस्कबद्दल प्लॅनिंग केलंच पाहिजे, की ह्या मॅनेज करायला किती वेळ लागेल. ओके, किंवा काही त्याला सोल्युशन असेल, त्याचं मॅनेजमेंट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. इन ॲडिशन, द प्रोजेक्ट प्लॅन इन्क्लुडिंग द शेड्यूल शुड बी ॲडजस्टेड टू ॲकोमोडेट द थॉट दॅट वन ऑर मोर ऑफ दिस रिस्क विल ऑकर. तुम्ही प्लॅनिंग करताना हे कन्सिडर करायला पाहिजे की अशा टाईपच्या रिस्क येणार आहेत आणि त्याला शेड्यूल कसं करायचं. अशा रिस्क जर आल्या तर त्या मॅनेज करताना तुम्हाला जे शेड्यूल आहे ते कसं रिॲडजस्ट करायचं. ओके, हे प्लॅनरने लक्षात घेतलं पाहिजे. देन प्रिन्सिपल 6, बी रिअलिस्टिक. पीपल डोंट वर्क 100% ऑफ एव्हरी डे. नॉईज ऑलवेज एंटर्स इन टू एनी ह्युमन कम्युनिकेशन. ओमिशन अँड ॲम्बिग्विटी आर फॅक्ट्स ऑफ लाईफ. Changes will occur. Even the best software engineers make mistakes. These and other realities should be considered as a project plan is established. जेव्हा प्रोजेक्ट प्लॅन बनत असतो तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्यायचं की कोणताही माणूस असतो जो टीम मेंबर, ओके, तो एक माणूस आहे, तो काय 100% वर्क करू शकतो का प्रत्येक दिवशी? नाही. ओके, तो एक ह्युमन आहे. देन कोणता पण जो सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तो कितीही परफेक्ट असेल तर तुमच्या मिस्टेक्स ह्या होतच राहणार आहेत. ओके, मिस्टेक्स होणार. ओके, आणि त्या कवर करायला वेळ लागणार आहे काही. ओके, तर ह्या ज्या रिअलच्या ज्या गोष्टी आहेत, रिअल टाईमचे जे हे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते लक्षात घेऊन तुमचं प्रोजेक्ट प्लॅन एस्टिमेट करायला हवं. ओके, प्रिन्सिपल नंबर 7, adjust granularity as you define the plan. Granularity refers to the level of detail that is introduced as a project plan is developed. Granularity ला कसं डिफाईन केले त्यांनी? लेवल ऑफ डिटेल दॅट इज इंट्रोड्यूस. आता प्लॅनिंगमध्ये कोणत्या टाईप्सच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. ओके,
तर जेव्हा तुम्ही डिफाईन करताय प्लॅन, तर त्याचे दोन पार्ट्स हे त्यांनी सांगितलेत, हाय ग्रॅन्युलॅरिटी प्लॅन आणि लो ग्रॅन्युलॅरिटी प्लॅन. ओके, ग्रॅन्युलॅरिटी म्हणजे काय, तुम्ही किती टाईपचं डिटेल प्रोजेक्टचं प्लॅनमध्ये मांडताय. तर हाय ग्रॅन्युलॅरिटी प्लॅनमध्ये काय येईल, इट प्रोव्हाइड्स सिग्निफिकंट वर्क टास्क डिटेल दॅट इज प्लॅन्ड ओव्हर शॉर्ट टाईम इन्क्रीमेंट्स. ओके, आणि लो ग्रॅन्युलॅरिटीमध्ये काय, प्रोव्हाइड्स ब्रॉडर वर्क टास्क दॅट आर प्लॅन्ड ओव्हर लॉंग टाईम पिरियड्स. जे हाय ग्रॅन्युलॅरिटीमध्ये काय येतं की तुमचं वर्क, ओके, ते शॉर्ट टाईममध्ये प्लॅन केलेलं वर्क. ओके, सिग्निफिकंट वर्क टास्क, जे वर्क टास्क आहे तुमचं ते शॉर्ट टाईममध्ये किंवा शॉर्ट टाईम इन्क्रीमेंट्समध्ये तुम्ही जे प्लॅन केले ते कोणत्या प्लॅनमध्ये येतं, हाय ग्रॅन्युलॅरिटी. आणि लो ग्रॅन्युलॅरिटीमध्ये काय, इट प्रोव्हाइड्स ब्रॉडर वर्क टास्क दॅट आर प्लॅन्ड ओव्हर लॉंग टाईम पिरियड्स. काही मेजर ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा मेजर वर्क टास्क आहेत, ते काय करायचे तुम्ही काय केलेत, ते प्लॅन केलेत कशासाठी, लॉंगर टाईम पिरियडसाठी, म्हणजे लॉंगर SDLCसाठी, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल कशी त्याची लॉंग आहे. ओके, तर ते म्हणजे तुमचे लो ग्रॅन्युलॅरिटी प्लॅन्स. तर ॲडजस्ट ग्रॅन्युलॅरिटी ॲज यू डिफाईन द प्लॅन. हे ग्रॅन्युलॅरिटी जे प्लॅन्स आहेत ते अकॉर्डिंग टू प्लॅन तुमचे ॲडजस्ट व्हायला हवेत. देन प्रिन्सिपल 8, डिफाईन हाऊ यू इंटेंड टू एन्श्युअर क्वालिटी. The plan should identify how the software team intends to ensure quality. If technical reviews are to be conducted, they should be scheduled. If pair programming is to be used during construction, it should be explicitly defined within the plan. आता तुम्हाला जर क्वालिटी एन्श्युअर करण्यासाठी काही इव्हेंट्स किंवा काही मीटिंग्स, एक्स्ट्राच्या मीटिंग्स वगैरे घ्यायच्या असतील तर त्या प्लॅनमध्ये इन्क्लूड केल्या पाहिजे, तुमच्या प्लॅनिंगच्या शेड्यूलमध्ये त्या इन्क्लूड केलेल्या पाहिजे. आता जर टेक्निकल रिव्ह्यूज घ्यायचे असतील तुम्हाला टीम मेंबर्सचे, तर त्या शेड्यूलमध्ये तुम्ही प्लॅनच्या शेड्यूलमध्ये ते ॲड केले पाहिजेत. नंतर पेअर प्रोग्रामिंग म्हणून एक कन्सेप्ट असते की दोन प्रोग्रॅमर किंवा दोन तुमचे डेव्हलपर एकाच वर्कस्टेशनवर काय करत असतात, कोडिंग करत असतात. ओके, तर तसं जर ॲक्टिव्हिटी कोणत्या तुमच्या सेक्शनच्या डेव्हलपमेंटसाठी यूज करायची असेल तर ते तुम्ही तुमच्या प्लॅनिंगमध्ये एक्सप्लिसिटली इन्क्लूड करायला हवं, कारण की त्याला पण इट रिक्वायर्स सम टाईम. ओके, मग त्याला काही टाईम लागणार आहे, त्याच्यामुळे तो शेड्यूल तुमचं डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधीच प्लॅनिंगमध्ये याचा विचार केला पाहिजे. डिफाईन हाऊ यू इंटेंड टू एन्श्युअर द क्वालिटी. तुम्हाला क्वालिटी अचीव करण्यासाठी काही गोष्टी जर शेड्यूल करायच्या असतील तर त्या प्लॅनमध्ये तुम्ही इन्क्लूड करायला पाहिजे. देन प्रिन्सिपल 9, डिस्क्राईब हाऊ यू इंटेंड टू अकॉमोडेट द चेंज. तुम्ही प्लॅनिंगमध्ये हे डिस्क्राईब करायला पाहिजे की तुम्हाला जर चेंज अकॉमोडेट करायचं आहे, चेंज जर ॲड करायचं आहे तुमच्या प्लॅनिंगमध्ये, तर तुम्ही तो कसा ॲड करणार आहे. ओके, ते पण तुम्ही काय करायचं आहे, लक्षात घ्यायचे किंवा बाबा कन्सिडर करायचे. यू शूड आयडेंटिफाय हाऊ चेंजेस आर टू बी अकॉमोडेटेड ॲज सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वर्क प्रोसेस. जर तुमचं वर्क पुढे चालू आहे आणि जर मध्येच चेंजेस आले तर तुम्ही त्याला कसं प्लॅन करणार आहात ते तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे किंवा डिस्क्राईब केलेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कॅन द कस्टमर रिक्वेस्ट अ चेंज फॉर एनी टाईम. इफ अ चेंज इज रिक्वेस्टेड, इज द टीम इज रेडी इनफ टू इम्प्लिमेंट इट इमिडिएटली. हाऊ इज द इम्पॅक्ट अँड कॉस्ट ऑफ द चेंज असिस्ट. फॉर एक्झाम्पल, इथे दिले बघा त्यांनी की कस्टमरने जर कस्टमर हे करू शकतो का, कस्टमर कोणत्या टाईमला चेंज प्रोव्हाइड करू शकतो. जर त्याने चेंज रिक्वेस्ट केला तर तुमच्या टीम मेंबर्स रेडी आहेत का लगेच इम्प्लिमेंट करून द्यायला. नंतरनं जर इम्प्लिमेंट त्यांनी केलं तर त्याचा कॉस्टवर तुमच्या इफेक्ट काय होतोय. ओके, हे सगळे क्वेश्चन्सचे आन्सर्स लक्षात घेऊन तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे. प्रिन्सिपल 10, ट्रॅक द प्लॅन फ्रिक्वेंटली अँड मेक ॲडजस्टमेंट ॲज रिक्वायरमेंट. ट्रॅकिंग म्हणजे काय की तुमचं प्लॅनिंग जसं चाललं आहे तसं ट्रॅकिंग ठेवायचं, म्हणजे मॉनिटर करायचं प्लॅन. ओके, त्या ॲक्टिव्हिटीज आणि तुमच्या कम्युनिकेशनच्या रिक्वायरमेंट्सनुसार तुमचं प्लॅनिंग चालू आहे की नाही ह्याला ट्रॅक करायचं. ओके, आणि जर तसं काही चेंजेस वाटत असतील तर लगेच ॲडजस्टमेंट करायच्या जर असतील रिक्वायर्ड तर. सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स फॉल बिहाइंड शेड्यूल 1 day at a time. Therefore, it makes sense to track progress on a daily basis, looking for problem areas and situations in which scheduled work does not conform to actual work conducted. आता तुम्ही हे काय दिलं आहे त्यांनी इथे प्रिन्सिपल 10 की काही गोष्टींना किंवा जे कॉम्प्लेक्स एरियाज आहेत तिथे काय लागणार आहे, टाईम जास्त लागणार आहे. तुम्ही शेड्यूलमध्ये 2 days दिले तर तिथे 3 days लागू शकतात. ओके, त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू प्लॅनिंगला काय केलं पाहिजे, ट्रॅक ठेवला पाहिजे की ह्या ॲक्टिव्हिटीला एवढेच दिवस होते का, त्या ॲक्टिव्हिटीला तेवढेच दिवस होते का, जास्त वेळ लागतोय का. ओके, ह्याला काय म्हणायचं, ट्रॅक द प्लॅन. आणि जर त्या प्लॅनिंगमध्ये काही चेंजेस असतील ॲक्च्युअल वर्कनुसार तर त्या प्लॅनिंगमध्ये करायला हवे.
So these are the communication and planning practices and principles. If you have any doubt, then you can call me by ask me by message or call. Okay.